आजच्या लेक्चरमध्ये 1.1 लेक्चर कंप्लीट झाल्यानंतर 1.2 कडे पाहायचं आपल्याला. 1.2 कडे यायचं आपल्याला. त्याच्यामध्ये तुम्हाला नेगेशन माहित आहे, कंजंक्शन माहित आहे, डिसजंक्शन माहित आहे, इम्प्लिकेशन माहित आहे आणि डबल इम्प्लिकेशन सुद्धा माहित आहे. ते सिम्बॉल्स वापरून आपल्याला कुठल्या पद्धतीने हे सेंटेन्स लिहिता येतं. सिम्बॉलिक फॉर्म हा म्हणजे मुद्दाच आहे. सिम्बॉलिक फॉर्म 1.2 मध्ये सिम्बॉलिक फॉर्म मध्ये आपल्याला लिहायचं आहे. दिलेले सेंटेन्स सिम्बॉलिक फॉर्म मध्ये, त्याला काय म्हणतो आपण, व्हर्बल टू सिम्बॉलिक म्हणतो. लक्षात आलं. पहिला आहे एक्सप्रेस द फॉलोइंग स्टेटमेंट्स इन सिम्बॉलिक फॉर्म. क्वेश्चन आहे एक्सप्रेस द फॉलोइंग स्टेटमेंट्स इन सिम्बॉलिक फॉर्म. मी शॉर्ट मध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही समोर पुस्तक ठेवा, तुम्हाला दिसेल पूर्ण ते क्वेश्चन दिसेल. पहिला आहे मँगो इज अ फ्रूट बट पोटॅटो इज अ व्हेजिटेबल. मँगो इज अ फ्रूट बट पोटॅटो इज अ व्हेजिटेबल. पहिला जे वाक्य आहे पी म्हणजे आपण कन्सिडर करायचं. काय कन्सिडर करायचं बघा, मँगो इज अ फ्रूट. क्यू ला काय कन्सिडर करायचं, पोटॅटो इज अ व्हेजिटेबल. सिम्बॉलिक फॉर्म घ्यायचं, किती इजी आहे बघा. अँड बट आहे बघा, पुन्हा एकदा सांगतो मी, मँगो इज अ फ्रूट बट पोटॅटो इज अ व्हेजिटेबल म्हटलेलं आहे. बट आहे मध्ये, बट, अँड, कॉमा, व्हाईल, नायदर नॉर, या सर्व गोष्टी कुठले त्याच्यामधलं वाक्य वर्ड जर आलं तर त्यावेळी आपण काय लिहितो, अँड लिहितो, चिन्ह या पद्धतीने लिहितो. हे लक्षात ठेवा. मग आपण सिम्बॉलिक फॉर्म घ्यायचा. त्याच्यामध्ये बट आहे म्हणून पी अँड क्यू. याचा मिनिंग असा आहे सिम्बॉलिक फॉर्म, मँगो इज अ फ्रूट म्हणजे पी, बट पोटॅटो इज अ व्हेजिटेबल. जे सेंटेन्स दिलेलं आहे त्याचा सिम्बॉलिक फॉर्म आपण लिहिलेला आहे, त्याला व्हर्बल टू सिम्बॉलिक म्हणतो. एक मार्क मिळते तुम्हाला एवढं द्यायला. लेट पी कन्सिडर करायचा पहिला वाक्य, दुसरा वाक्य सेंटेन्स जो आहे ते क्यू कन्सिडर करायचा आणि सिम्बॉलिक फॉर्म. मेन सिम्बॉलिक फॉर्मला तुम्हाला एक मार्क आहे, लक्षात ठेवा. हे कन्सिडर करा आणि हे लिहा. पण सेकंड सेंटेन्स आहे आयदर वी प्ले फुटबॉल ऑर गो फॉर सायकलिंग. काय लिहिता येईल बघा इथं. पहिला वाक्य जे आहे आयदर वी प्ले फुटबॉल ऑर गो फॉर सायकलिंग. पहिले जे वाक्य आपण काय घ्यायचं, वी प्ले फुटबॉल. पी म्हणजे काय, लेट पी. मी सगळं लिहित बसणार नाही तिथं. लेट पी वी प्ले फुटबॉल. बघा तिथं त्या तुम्ही पुस्तक उघडून बघा 1.2. दुसरा क्यू घ्यायचा, गो फॉर सायकलिंग. पहिला काय घ्यायचं आपण, वी गो फॉर सायकलिंग. सेकंड सेंटेन्स घ्यायचा, पहिला सेंटेन्स वी प्ले फुटबॉल. वी प्ले फुटबॉल, वी गो फॉर सायकलिंग. या पद्धतीनं एक पहिला सेंटेन्स जो आहे ते पी मानायचा, दुसरा सेंटेन्स जो आहे ते क्यू मानायचा. खूप इजी आहे. आणि या सेंटेन्स मध्ये आयदर ऑर आहे, लक्षात ठेवा. ऑर असेल, आयदर ऑर असेल तर तुम्ही ऑरच घ्यायचं, चिन्ह हेच घ्यायचं, लक्षात ठेवा. मग आपण म्हणून ते सिम्बॉलिक फॉर्म काय लिहितो, लास्ट शॉर्ट मध्ये ते लिहून ठेवलेलं आहे. द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द गिवन स्टेटमेंट इज पी ऑर क्यू. पी ऑर क्यू. एक मार्क मिळतं. तिसरा आहे मिल्क इज व्हाइट और ग्रास इज ग्रीन. पहिला वाक्य लेट पी मिल्क इज व्हाइट, क्यू ग्रास इज ग्रीन. ऑर आहे बघा, मिल्क इज व्हाइट और ग्रास इज ग्रीन. ओ ऑर असल्यामुळे परत तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द गिवन स्टेटमेंट इज पी ऑर क्यू. लेट सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द गिवन स्टेटमेंट इज पी ऑर क्यू. तुम्ही लेट पी वगैरे कन्सिडर करायचं. पहिला सेंटेन्स म्हणजे पी असतं, दुसरा सेंटेन्स म्हणजे क्यू असतं, हे लक्षात ठेवा. बाळा तिसरा आहे, तिसरा संपला. पहिला झाला, दुसरा झाला, तिसरा झाला. चौथा आहे इन स्पाइट, SPIT, इन स्पाइट ऑफ फिजिकल डिसेबिलिटी, कॉमा, राहुल स्टूड फर्स्ट इन द क्लास. मी सांगितलं तुम्हाला कॉमा असेल तर काय असतं, म्हणजेच अँड, म्हणजेच कंजंक्शन, लक्षात ठेवा. इन स्पाइट ऑफ फिजिकल डिसॅबिलिटी, कॉमा, राहुल स्टूड फर्स्ट इन द क्लास. मी तुम्हाला मुद्दाम कळू दे म्हणून त्याला पॅरलल वाक्य, त्याचा अर्थ काय ते परत इथं लिहिलेलं. राहुल हॅज फिजिकल डिसॅबिलिटी अँड ही स्टूड फर्स्ट इन द क्लास. त्या सेंटेन्सचा मीनिंग या पद्धतीने मी इथे लिहून ठेवलेला आहे. सिम्बॉलिक फॉर्म बघा त्याचा. त्या दोन सेंटेन्स मध्ये कॉमा असल्यामुळे पी अँड क्यू लिहितो. द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द गिवन स्टेटमेंट इज पी अँड क्यू. कॉमा असल्यामुळे अँड चिन्ह घेतो, लक्षात ठेवा. पाचवा घेणार आहे जगदीश स्टेज ॲट होम
Jagdish stays at home while Srijit and Shalmali go for a movie. While आहे, while असलं तरी सुद्धा अँडचं चिन्ह घ्यायचे, लक्षात ठेवा. Srijit stays at home while Srijit and Shalmali go for a movie. इथं सिंपल आहे, कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. पहिला सेंटेन्स लेट पी जगदीश स्टेज ऍट होम असा घ्यायचा. दुसरा जो वाक्य आहे क्यू श्रीजित अँड श्यामली गो फॉर अ मूवी, एकच क्यू या सेंटेन्स क्यू या स्टेटमेंट मध्येच घ्यायचा. श्रीजित अँड श्यामली गो फॉर अ मूवी. पहिला काय पी म्हणजे जगदीश स्टेज ऍट होम, क्यू काय घ्यायचा श्रीजित अँड श्यामली गो फॉर अ मूवी. बाळा मग त्या सेंटेन्स मध्ये वाईल आहे म्हणून त्याला काय म्हणतो द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द गिवन स्टेटमेंट. फिफ्थ नंबरचा द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द गिवन स्टेटमेंट इज पी अँड क्यू. तर हे 5 सेंटेन्स दिलेले होते. द सिम्बॉलिक फॉर्म आपण दिलेला आहे 1 2 3 4 ची सिम्बॉलिक फॉर्म येत आहे 5. मग आपण आता सिम्बॉलिक फॉर्म झाल्यानंतर बाळांनो आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू, राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स या टाइपचा क्वेश्चन आहे. आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू लिहायचं आहे. पहिला वाक्य मी वाचून दाखवतो. रूट 3 इज अ रॅशनल नंबर और 3 प्लस आय इज अ कॉम्प्लेक्स नंबर. बघा इथे लिहून ठेवलेलं आहे पी रूट 3 इज अ रॅशनल नंबर, क्यू म्हणजे काय 3 प्लस आय इज अ कॉम्प्लेक्स नंबर. बघा बघा तुम्हाला सिंपल आहे. रॅशनल रूट 3 रॅशनल नंबर आहे का हे विचार करायचा. मग थोडं जरा 5वी 6वीचा अभ्यास आहे, तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. रॅशनल नंबर म्हणजे पी अपॉन क्यू च्या फॉर्म मध्ये असतं आणि क्यू इज नॉट इक्वल टू 0 असतं, त्याला रॅशनल नंबर म्हणायचं, लक्षात ठेवा. आणि त्या फॉर्म मध्ये आहे का नाहीये, म्हणून पी हा कुठला स्टेटमेंट आहे फॉल्स आहे, लक्षात ठेवा. तर ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहे पी ची, लक्षात ठेवा. रूट 3 इज अ रॅशनल नंबर हे चुकीचं वाक्य आहे म्हणून त्याला फॉल्स म्हणलं पी ला. आपण क्यू 3 प्लस आय इज अ कॉम्प्लेक्स नंबर 11th स्टँडर्ड पाहिलं आपण. 3 प्लस आय ए प्लस बी आय च्या फॉर्म मध्ये आहे. ए इज अ रियल नंबर म्हणजे इथं काय नाही ते 1 असतं. 1 आय 1 इज अ इमॅजिनरी नंबर. रियल प्लस इमॅजिनरी म्हणजेच बाळांनो आपण त्याला कॉम्प्लेक्स नंबर म्हणतो, हे लक्षात ठेवा. हे कॉम्प्लेक्स नंबर आहे का नक्कीच आहे. ए प्लस बी आय च्या फॉर्म मध्ये हे कॉम्प्लेक्स नंबर आहे, कळतं आपल्याला, म्हणून त्याला ट्रू म्हटलेलं आहे. मग त्याचा सिम्बॉलिक फॉर्म जे आहे, सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द गिवन स्टेटमेंट इज काय बघा पी और क्यू मध्ये आर आहे म्हणून आपण काय लिहिलं बघा आर लिहिलेलं, लक्षात ठेवा. आर आहे म्हणून आर. मग आता पी और क्यू घेतला परत मी इथं पी च्या ठिकाणी इथं एफ आहे. पहिला सेंटेन्स फॉल्स आहे म्हणून एफ घेतलेला आहे, दुसरा सेंटेन्स ट्रू आहे म्हणून टी घेतलेला आहे. पण एफ फॉर टी डिसजंक्शन आहे. डिसजंक्शन मध्ये एक जरी ट्रू असेल तर ट्रू, एक जरी दोन्हीपैकी एक जरी सत्य असेल तरी सत्य, म्हणून इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. पहिल्या सेंटेन्सचा ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे, लक्षात घ्या. 1 मार्क मिळतं तुम्हाला. इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. सेकंड सेंटेन्स आहे बाळा जुपिटर इज अ प्लॅनेट अँड मार्स इज अ स्टार. सिंपल आहे. ज्युपिटर प्लॅनेट आहे का आहे म्हणून त्याला टी म्हणलेलं आहे. आपण क्यू काय सांगितलं बघा मार्स इज अ स्टार म्हणलेलं आहे. मार्स इज स्टार आहे का बघा. मार्स इज स्टार बरोबर आहे. इथं काय सांगू शकतो आपण पी अँड क्यू. पी म्हणजे सत्य आहे बाळा. ज्युपिटर इज अ प्लॅनेट ओके नो प्रॉब्लेम अँड मार्स इज अ स्टार हे सत्य नाही आहे म्हणून त्याला फॉल्स म्हणले. त्या स्टेटमेंट त्याची पहिल्या सेंटेन्सची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे, दुसऱ्या सेंटेन्सची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहे, हे लक्षात ठेवा. मग आता पी अँड क्यू आपण लिहिले सिम्बॉलिक फॉर्म इज पी अँड क्यू. बघा तुम्ही दोन्ही वाक्याच्या मध्ये अँड आहे म्हणून पी अँड क्यू घेतलेले आपण. लॉजिकल इक्विव्हॅलेंट टू पी म्हणजे कॅपिटल टी अँड क्यू म्हणजे कॅपिटल एफ आहे. दोन्हीपैकी कंजंक्शनचा नियम वापरतो आपण. एक जरी ट्रू असेल तर याच्यामध्ये, एक जरी फॉल्स असेल तर बाळांनो फॉल्स असतं. दोन्हीपैकी एक फॉल्स फॉल्स तुम्हाला सांगितलं टी 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 असतं तिथं कंजंक्शनचा टेबल उघडा पहा. टी 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 असतं, टी एफ एफ असतं, एफ टी पण एफच असतं. दोन्ही एफ असेल तर एफच असतं, लक्षात ठेवा. दोन्हीपैकी एक जरी फॉल्स असेल तरी फॉल्स असतं म्हणून इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज काय म्हणायचं फॉल्स म्हणायचा. इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स, लक्षात ठेवा. हे मी लिहित नाही, तुम्ही लिहून ठेवायचं. या पाहिलं की इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स हे सेंटेन्स पूर्णपणे लिहायचं आणि तर शेवटी टी आलं की म्हणायचा इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू म्हणायचं. ओके. आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेणार आहे. आता तिसरा एक्झाम्पल आपण घेऊ.
तिसरा एक्झाम्पल आपण घेणार आहे. काय बघा तिसरा एक्झाम्पल, 2 + 3 इज नॉट इक्वल टू 5. तिसरा आहे 2 + 3 इज नॉट इक्वल टू 5. मी मुद्दाम लिहितो कारण हे कळणार नाही तुम्हाला. नॉट इक्वल टू 5 और 3 2 into 3 is equal to is less than 5. असं आहे वाक्य. आपण काय म्हणायचं, लेट पी, याला पी मानू, याला काय मानू बाळांनो, क्यू मानू. हे दोन्ही सेंटेन्स बघा तुम्हाला कसं दिसतंय बघा. लेट पी, पी म्हणजे काय बघा, इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, 2 + 3 इज नॉट इक्वल टू 5. सत्य आहे काय, नाही. तू विचार करा, हे फॉल्स आहे, इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. इथे पहा क्यू करेक्ट आहे का, ते सुद्धा फॉल्स आहे, त्याची पण आपण ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स देऊ. सिंबॉलिक फॉर्म बघा त्याचा काय सांगितलं, मध्ये कुठलं चिन्ह आहे, त्यांनी सांगितलं अँड सांगितलेलं, ऑर सांगितलेलं ऑर. सिंबॉलिक फॉर्म त्याचं काय असणार आहे, पी ऑर क्यू. त्याचं ट्रूथ व्हॅल्यू पहा तुम्ही, पी मध्ये एफ लिहू, क्यू म्हणजे सुद्धा एफ लिहू. एफ एफ काय असतं बाळांनो, एफच असतं. इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज काय म्हणायचं बाळांनो, फॉल्स म्हणायचं. तिसऱ्याचा ट्रूथ व्हॅल्यू जो आहे तो फॉल्स. 4 नंबर 4 नंबरचा आहे 2 into 0 इज इक्वल टू, ते कन्सिडर करतो डायरेक्ट मी. पी आहे 2 into 0 इज इक्वल टू 2. क्यू आहे 2 + 0 इज इक्वल टू, क्यू आहे 2 + 0 इज इक्वल टू 2. पण कुठला ट्रू आहे कुठला फॉल्स आहे ते चेक करा तुम्ही, लिहायचं याच्यामध्ये ट्रूथ व्हॅल्यू कुठला आहे. पी चा ट्रूथ व्हॅल्यू आहे फॉल्स, कारण का 2 into 0 किती होतं बघा, 2 होणार नाही, 0 होत आहे, म्हणून ते फॉल्स आहे. आणि क्यू बघा 2 + 0 इज इक्वल टू सत्य आहे, म्हणून त्याचा टी लिहितो. पण त्या दोन्हींच्या मध्ये सिंबॉलिक फॉर्म आहे पी अँड क्यू आहे. सिंबॉलिक फॉर्म ऑफ द गिवन स्टेटमेंट इज पी अँड क्यू. एफ अँड टी is logically equivalent to f. Its truth value is false. याच्या शब्दाचं काय, इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स म्हणायचं. पण नेक्स्ट आहे आता मी 4 नंबरचं घेणार. ते पूर्ण वाक्य लिहायचं, फॉल्स असेल तर फॉल्स लिहा, ट्रू असेल तर ट्रू लिहा. 5 आहे 9 इज अ परफेक्ट स्क्वेअर बट 11 इज अ प्राइम नंबर. बघा 9 is perfect square. 9 is a perfect square. बघा let p. 9 is perfect square. Q 11 is a prime number. 11 is prime नंबर. बाळांनो शॉर्ट मध्ये लिहितो, तुम्ही पूर्ण लिहा, कारण जेवढं वाढवेल आपण ते वाढत जाते लेक्चर. त्यामुळे पी त्याचं सिंबॉलिक फॉर्म आहे बाळांनो अँड मध्ये काय सांगितले, 9 इज अ परफेक्ट स्क्वेअर बट 11 इज अ प्राइम नंबर. बट आहे म्हणून त्याचा आपण अँड लिहितो सिंबल त्याचा. पी म्हणजे इथं बघा, पी म्हणजे काय बघा, इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू. 9 इज परफेक्ट स्क्वेअर, ओके करेक्ट आहे. 11 इज प्राइम नंबर आहे का बघा, 9 इज अ परफेक्ट स्क्वेअर, 11 इज प्राइम नंबर, ओके बरोबर आहे. क्यू सुद्धा ट्रू आहे. मग इथे लिहितो आपण टी अँड टी. टी काय असतं बघा, कंजंक्शन मध्ये टीच असतं, म्हणून इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू म्हणायचं. म्हणजे त्या गिवन स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, ट्रू आहे. 6 नंबर लेट पी म्हणजे काय, मॉस्को इज इन रशिया. मॉस्को इज इन रशिया. रशिया नंतर आहे सेकंड सेंटेन्स आहे लंडन इज इन फ्रान्स. क्यू लंडन इज इन फ्रान्स. बाळांनो आपण माहित आहे मॉस्को रशियाची राजधानी कुठल्या, किंगडम मॉस्को आहे हे माहित आपल्याला. मॉस्को इज इन रशिया, नो प्रॉब्लेम.
म्हणजे दिल्ली इज इन इंडिया म्हटल्यासारखं. लंडन इज इन फ्रान्स हे चुकीचं आहे. लंडन मध्ये फ्रान्स नाही आहे, कारण का लंडन हा एक वेगळाच कंट्री आहे आणि फ्रान्स सुद्धा एक वेगळं कंट्री आहे, म्हणून हे फाल्स आहे, हे ट्रू आहे. बाळांनो इथे लिहितो आपण P इज लॉजिकल इक्विव्हॅलन्स, म्हणजे P चा ट्रूथ व्हॅल्यू जो आहे तो T आहे, Q चा जो ट्रूथ व्हॅल्यू आहे तो फाल्स आहे का. मग त्याचं सिंबॉलिक फॉर्म जे आहे दोन्ही वाक्यांच्या मध्ये ऑर दिलेलं आहे, म्हणून P ऑर Q इज लॉजिकल इक्विव्हॅलंट टू T ऑर F. म्हणजे इथे काय होणार आहे बाळांनो, डिसजंक्शन मध्ये एक जरी सत्य असेल तर सत्य असतं, म्हणून द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिवन स्टेटमेंट 6 चा ट्रूथ व्हॅल्यू काय आहे T आहे. सेंटेन्स आहे मॉस्को इज इन रशिया और लंडन इज इन फ्रान्स, म्हणून त्याचं ट्रूथ व्हॅल्यू काय आहे तर ते इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू म्हणायचं. धन्यवाद बाळांनो, हा लेक्चर इथं संपलेला आहे. पुढचा पार्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार.